नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के वासुदेव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 मार्च 2026च्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत, जे की येणाऱ्या उच्च न्यायालय भरती तसेच सरळ सेवेमार्फत पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती या सर्वांसाठी खास करून आज आपण चालू घडामोडीची आपण सिरीज चालू केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारे ATM व्हॅन कोणी सुरू केली? तर मित्रांनो, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारे ATM व्हॅन कोणी सुरू केली? तर मित्रांनो, जे की त्रिपुरा राज्याने सुरू केलेली आहे ती म्हणजे ग्रामीण बँक. या बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू केलेली आहे. आपला प्रश्न दुसरा मित्रांनो, माउंट अकोनाकागुआ कोणत्या देशात आहे? कोणत्या भारतीय गिर्यारोहक अरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या चढाई केली आहे? तर मित्रांनो, जे की माउंट अकोनाकागुआ हा जो काही अर्जेंटिना या देशामध्ये आहे आणि भारतीय गिर्यारोहक अरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या चढाई केली आहे. मित्रांनो, जो की माउंट अकोनागुआ हा जो काही अर्जेंटिना या देशात आहे आणि जे की अरित्र रॉय यांनी हे गिर्यारोहण भारतीय एक गिर्यारोहक आहेत, त्यांनी यशस्वीरित्या चढाई केली आहे आणि त्यांनी जो काही हा जो माउंट आहे तो अर्जेंटिना या देशामध्ये आहे. मित्रांनो, आता पुढचा प्रश्न मित्रांनो, आपला तिसरा, दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट्स सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर मित्रांनो, दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट सन्मान मिळवणारी भारतीय पहिली कोण बनली आहे? तर मित्रांनो, पवन कल्याण ही दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट्स मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. मित्रांनो, पवन कल्याण. आपला प्रश्न तिसरा, वयाच्या 50व्या वर्षी निधन झालेले उयेली केस्टोहोल्ज कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर मित्रांनो, वयाच्या 50व्या वर्षी ज्यांचं निधन झालं ते म्हणजे येवली केस्टोहोल्ज हे जे काही होते मित्रांनो, स्नो बोर्डिंग या खेळाशी संबंधित होते. मित्रांनो, स्नो बोर्डिंग ज्यांचं 50व्या वर्षी निधन झालेलं आहे मित्रांनो, ओली केस्टोहोल्ज हे जे काही खेळाडू होते ते स्नो बोर्डिंग नावाच्या या खेळाशी संबंधित होते. प्रश्न आपला पाचवा, भेदभावामुळे अलीकडेच कोणत्या देशाने 7 संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीमधून माघार घेतली आहे? तर मित्रांनो, जे काही भेदभाव सध्याच्या घडीला चाललेला आहे त्यामध्ये 7 देशांची काही संयुक्त राष्ट्रसंघ होतं, त्यांच्या एजन्सीमधून माघार कोणी घेतली आहे? तर मित्रांनो, इस्रायल या देशाने संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीमधून माघार घेतलेली आहे. कशामुळे? तर भेदभाव वाढल्यामुळे, अलीकडे देशामध्ये भेदभाव वाढल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीमधून इस्रायल या देशाने माघार घेतलेली आहे. मित्रांनो, प्रश्न आपला 6वा, बामनवास
कंकर कोणत्या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे? तर मित्रांनो, बामनवास कंकर ही जी की राजस्थान या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे. तर मित्रांनो, जे की राज्यातील जी की पहिली सेंद्रिय पंचायत बनलेली आहे ती म्हणजे राजस्थान आहे. बामनकास कंकर हे जे काही पंचायत आहे ती राजस्थान या राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न आपला 7वा, भारतातील पहिली क्रॉनिक किडनी रोग निदान नोंदणी कोणत्या राज्यात सुरू करणार आहे? तर मित्रांनो, भारतातील पहिली क्रॉनिक किडनीची नोंदणी ही ओडिसा या राज्यात सुरू करणार आहेत. म्हणून आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते ओडिसा राज्याने जी की भारतातील पहिली क्रॉनिक किडनी रोग निदान नोंदणीसाठी ओडिसा या राज्याने सुरुवात करणार आहे. प्रश्न आपला 8वा, एलिसा हिली कोणत्या संघाची आहे ज्याने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर मित्रांनो, एलिसा हिली ही जी की ऑस्ट्रेलिया या संघाची आहे आणि ज्याने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये तिने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे मित्रांनो. एलिसा हिली ही जी काही एक क्रिकेटपटू आहे ती ऑस्ट्रेलियाची आहे मित्रांनो, महिला संघाची. प्रश्न आपला 9वा, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर मित्रांनो, हेनली पासपोर्ट जो काही इंडेक्स आहे तो 2026 मध्ये भारताचा क्रमांक हा 80वा आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा जो काही क्रमांक आहे तो म्हणजे सध्या 80वा आहे 2026ला. प्रश्न आपला 10वा, मकर विलक्कू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात असे? तर मित्रांनो, मकर विलक्कू हा जो काही उत्सव आहे तो केरळ या राज्यामध्ये साजरा केला जात असे. मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण पण असेच व्हिडिओ दररोज घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो, कारण की ही जी माहिती असते मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक आणि सपोर्ट नक्कीच करा.